महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। पालकमंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांना डावलल्यामुळे महाड मतदारसंघासह रायगडमध्ये प्रचंड संताप व नाराजी। प्रशासनाला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नका, नामदार गोगावले यांचं वक्तव्य। सलग चौथ्यांदा भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून आलेले तसेच विद्यमान मंत्रिमंडळात रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री असलेले नामदार भरत शेठ गोगावले यांनाच रायगडचे पालकमंत्री पद मिळणार अशी आशा महाड मतदारसंघासह रायगड जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना व विद्यमान आमदारांना असताना अचानक पुन्हा पालकमंत्री पदावर नामदार आदिती तटकरे यांचे नाव घोषित झाल्याने रायगडमध्ये सर्वत्र शिवसैनिकांमध्ये नाराजीचा भडका उडालेला दिसत आहे। तर काल रात्री या निर्णयाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी काही काळासाठी महामार्ग ठप्प केला। याची दखल घेऊन नामदार गोगावले यांनी मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना शिवनेरी निवासस्थानी बोलवून कोठेही कोणाला त्रास होईल व प्रशासनाला त्रास होईल अशा प्रकारे कोणीही भूमिका घेऊ नये असे सांगितले। पालकमंत्री पदाबाबत जो विषय आहे तो सन्माननीय नेते एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आपल्या सर्वांची नाराजी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल, त्यामुळे कोणीही कोठेही कायदा हातात घेऊ नये असे स्पष्ट आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी देवेंद्र दरेकर, पोलादपूर, रायगड। माझ्या या निवडणुकीला दाखवून दिलं की भरत शेठच्या बरोबर आम्ही किती लोक आहोत। तर मी समाधानी आहे, तुम्ही सगळे जमा झालात। आमच्यासाठी काळजी करायचं नाही आहे। शेवटी सरदार आणि सबुरी ईश्वर के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है। त्यामुळे भरत शेठ असणारा नाही आणि डगमगवणारा नाही, तुमचं सगळ्यांचं सहकार्य एवढीच आमची ताकद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।